साजी चतुरंग बीर रंग में तुरंग चढी सरज अशी बाजी रंग जितन चलत है वगैरे असे जे शिवाजी महाराज आहेत ते त्यांचे चतुरंग दल घेऊन चाललेले आहेत वगैरे असे आणि त्याचे सगळे ते चिन्ह जे आहेत ते सगळे फडफडत आहेत. कसं सुचतं यार हे लोकांना मला समजत नाही. पण सांगायचं असं की सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. सह्याद्रीमध्ये गेलं की असं वाटतं की हिमालयातले पर्वत जसे आहेत, हिमपर्वत नाही पण तिथं गेल्यानंतर जे वाटतं हिमालयात, तसं त्या सह्याद्रीच्या खोऱ्यात उतरल्यानंतर वाटतं. तू मला सांग, जर तुला आत्मदर्शन झालं, आत्मदर्शन म्हणजे काय? कंप्लीट सॅटिस्फॅक्शन. त्याच्यापुढे तुला मिळवण्यासारखं काही उरत नाही. असं झाल्यानंतर आपण काहीच करणार नाही. नाही, कदाचित वेळ लागेल. आता काय करायचं की त्यांना काय करायचं, अख्खा भारत हे करायचं आहे, एक करायचं आहे. आणि त्यांनी काय केलं, मठ म्हणजे काय आहेत, जिम्स आहेत. प्रत्येक मठ हा स्पिरिच्युअल आणि फिजिकल हेल्थसाठी एक सेंटर आहे. तिथं जाऊन ते जे हे आहे मुदगल, तसे काही मस्त काम चालू आहेत. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने, असा तुकाराम महाराजांचा. पण मनाच्या तळमळे चंदनही अंगपोळे. तर उलटं हे पण केलं तुकाराम महाराजांनी. हा काही निळ्या रंगाचा आहे असं मला तरी वाटत नाही. तो सिम्बॉलिक आहे. निळा रंग हा सिम्बॉलिक आहे. निळा रंग हा व्यापकतेचं हे आहे, द्योतक आहे. आकाशाचा रंग निळा आहे त्यामुळे व्यापक आहे. किंवा समुद्र, विष्णू जे आहेत ते समुद्रात आहेत त्यामुळे ते निळा रंग त्यांच्यावर कास्ट होतो. तर त्याचा मला वाटतं अंदाज नाही आहे ना की ते मंदिर किती वर्षात बनवलं, असं काही अंदाज नाही आहे. पण हे मला अशक्य वाटतं की काही हजारो वर्ष गेली असतील ते करायला, असं मला अशक्य वाटतं. मला वाटतं काहीतरी टेक्नॉलॉजी असली पाहिजे की हे मंदिर 200 वर्षात 250 वर्षात झालं. मला असं वाटतं की एक मोठा काळ गायब झालाय इतिहासातला, तो माहिती नाहीये. माहीत नाही. आपल्या या कॉन्व्हर्सेशनला खऱ्या अर्थाने इन सर्च ऑफ असं म्हणता येईल. आहे मी, कारण त्या झोनमध्ये, इन सर्च ऑफ झोनमध्ये